मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या संदर्भात सभा घेतली। त्या सभेमध्ये थेट विरोधकांवरती टीका टाकताना म्हटलं की सिरियल लायर हे कुठेतरी विरोधक आहेत, त्यांनी महिला आरक्षणाचा घात केला, अशा पद्धतीने ही टीका केली। सिरियल लायर आम्ही तर म्हणतो की महिलाचा घात करणारे सिरियल किलर आहे ते, हे सिरियल किलर आहेत। 2023 मध्ये ज्या वेळेस बहुमताने हे नारी शक्ती वंदन काय आता ते नावं देतात ते त्यांनाच माहीत, वंदन हे बिल पास झालं ना, 33% आरक्षण झालं। त्यावेळेचे भाषणं काढा, मुख्यमंत्र्यांचे काढा, पंतप्रधानांचे भाषणं काढा, त्यावेळेस काय बोललेत ते, त्यांची भाषणं काढल्यावर पता पुरा देश बघतोय त्यांची भाषणं। त्यावेळेस एकमताने ते बिल पारित झालं आणि काँग्रेसचं नाव घेतलं नाही, पण प्राईम मिनिस्टरने मात्र भाषणातून या विरोध केला म्हणून 56 वेळा 58 वेळा कांग्रेस कांग्रेस कांग्रेस, कांग्रेस ने ये किया, कांग्रेस ने वो किया, कांग्रेस ने ऐसा किया, कांग्रेस ने ये करने नहीं दिया। अरे जब ये बिल में उसमें आपल्या या बिलात त्याचा उल्लेखच नाही, नारी शक्ती वंदन उल्लेखच नाही, पण नारी शक्ती पुढे केली। आणि त्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आमच्या महिला नेत्यांनी की या आम्ही आमोरासमोर करू। आता तुम्ही म्हणताय की समकक्ष पाहिजेत, आता समकक्ष म्हणजे कोण? आमचा मुख्यमंत्रीच नाही समकक्ष म्हणजे, मग दुसऱ्याला मुख्यमंत्री महाराष्ट्रात करावं लागेल आणि दुसरा मुख्यमंत्री महिलांना करून समकक्ष बसवावं लागेल। तर त्यासाठी 6 महिन्यासाठी मुख्यमंत्री करून घ्या आमच्या महिलांना एखाद्या आणि बसून घ्या समोर। विषय हा येतो की इथे तुम्ही जे जुमलेबाजी करताय, आता देवेंद्रजींचा मला वाटतं की त्यांना मनापासून ते बोलत नाही आहेत, त्यांना ते दिल्लीवरून म्हणताय ते त्यांचं हे आहे ते राबवावं लागतं, दिल्लीचा प्रोग्राम स्क्रिप्टेड प्रोग्राम, त्यांचा काही दोष नाही, त्यामुळे ते त्या पद्धतीनं बोलत आहेत। पण वस्तुस्थिती काय आहे, ज्या बिलामध्ये याचा उल्लेखच नाही नारी शक्तीचा, नारी शक्ती वंदनच नाही, तरी हे चंदन फासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काल पाहिलं ते महिलांचा आक्रोश। कुठे आहे तुमचं नारी वंदन? ज्यावेळेस तुम्ही इव्हेंट करताय, हे जे जुमलेबाजी करताय, हे सगळे ढोंग करताय, तर हे महाराष्ट्रातील आणि कालचं एका चॅनलवर पाहिलं, मी नाव नाही घेणार, ते पाहिलं किती टक्के लोकांनी त्याला समर्थन दिलं। 18%च लोक त्यांच्या बाजूला आहेत। हे जे मानतायत हे की नारीवर अन्याय झाला, बहिणीवर अन्याय झाला, हे यामध्ये जुमलेबाजी आहे, हे राजकारण आहे, हे 82% लोकांना माहीत नाही। त्यामुळे या अशा फालतूगिरीला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। सर, काल या सगळ्या आंदोलनामध्ये एक महिला देखील संतापलेली होती, ती गेल्या अनेक तासांपासून वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली होती आणि नंतर त्यांनी या वाहतूक कोंडीचा जाब जो आहे तो मंत्री गिरीश महाजन यांना देखील विचारला। तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो। म्हणजे महिलांचा आक्रोश काय असतो हे काल त्या महिलेने दाखवून दिलं आहे की लोकशाहीमध्ये, डेमोक्रेसीमध्ये, आणि हे सगळे जे काही काल चाललं होतं, काल आम्ही त्यावर ट्विट केलं आहे माझं, आणि मी त्यात सांगितलं आहे की जनतेने त्या भगिनीने यांना आरसा दाखवला, वस्तुस्थिती दाखवली। तुम्ही काय 10-20 महिला गोळ्या होऊन तिकडे हे करताय, नारी शक्तीच्या बोंबा मारताय, त्या सगळ्या गोळा केलेल्या, आणि तुम्ही त्यांच्या मनातूनही तो आवाज निघत नव्हता, पण जो आवाज काल निघाला तो खरा आवाज होता कि ये तुम बकवास कर रहे हो, तुम लोगों के साथ में महिलाओं के साथ में बेईमानी कर रहे हो, यही उनको जताना था। अगर थोड़ा भी उनको लगता कि ये लोग सच्ची दिल से सगळ्या म्हणजे प्रामाणिकपणे, इमानदारीनं, सच्च्या मनाने जर हे महिला असत्या तर तिला समजलं असतं की हे लोक, ही सगळी मंडळी इमानदारीनं रस्त्यावर उतरली आहेत महिलांच्या अधिकारासाठी। पण त्या महिलेला माहीत झालं हे बोगस आहेत, हे जुमलेबाज आहेत, हे केवळ इव्हेंट करून महिलांचं मत घेण्यासाठी हे राजकारण करत आहेत, हे त्या महिलांना ओळखलं, म्हणून ती भगिनी अगदी शूरवीरपणे त्या सगळ्यावर तुटून पडली आणि सगळ्यांची तोंडं बंद झाली, काही करू शकले नाहीत, कारण ही सत्यता होती, सच्चाई होती। काल देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणाले स्वतःच्या भाषणात की 1 कोटी महिलांच्या सह्या ज्या आहेत त्या राहुल गांधींच्या तोंडावरती मारणार आहोत घेऊन, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। नाही, चुकीनं म्हटलं असेल ते, त्यांना दुसऱ्याच्या तोंडावर मारायचं असेल तर राहुल गांधींचं नाव चुकीनं कदाचित आलं असेल,
कारण राहुल गांधी हा सच्चा इन्सान आहे, इमानदार माणूस आहे, समर्पित माणूस आहे. हा जुमलेबाज माणूस नाही, खोटं बोलणारा माणूस नाही, रंग बदलणारा माणूस नाही. नॉर्थमध्ये जाऊन वेगळा रंग, साऊथमध्ये जाऊन वेगळा रंग असा होत नाही. तर कोण सरड्याप्रमाणे रंग बदलतो, हे रंग बदलतो, सरड्याप्रमाणे कोण ड्रेस बदलतो हे सगळं माहीत आहे. त्यामुळे देवेंद्रजी काय म्हणालेत हे त्यापेक्षा महाराष्ट्रातील देशातील जनतेला ठाऊक आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना जी आहे ती दहशतवाद्यांसोबत केलेली आहे. कशा पद्धतीने वक्तव्य बघता तुमच्या पक्षाच्या अध्यक्ष? ते तर पूर्वी त्यांच्याच पक्षातल्या सुब्रमण्यम स्वामींनी बोलले. त्याचं उत्तर का देत नाही भारतीय जनता पक्ष? एक आमचा अध्यक्ष एक पिछड्याच अतिमागास माणूस आहे, तो सत्य बोलतो. जे तुमच्या नेत्यांनी बोलत तेच मांडतो, त्यावेळेस तुम्ही तुटून पडता. तुमच्यात दम का नाही की सुब्रमण्यम स्वामीवर कारवाई करायची, सुब्रमण्यम स्वामींनी दिलेल्या यांना आव्हानाला स्वीकारायची, त्यांच्यावर कारवाई करायची? तुमच्यात का दम नाही? ते जे मांडतात रोज तुमचे कपडे काढत आहेत, पंतप्रधानांवर वाटेल त्या पद्धतीनं बोलत आहेत. महिलांचा अपमान केला आहे त्यांनी, सुब्रमण्यम स्वामींनी. ते म्हणालेत की वहाँ पार्लियामेंट में जाना है या असेंब्ली में जाना है, तो त्या ठिकाणी त्या महिलांना प्राईम मिनिस्टरकडे जावं लागतं. इतके घाणेरडं बोलत आहेत, महिलांचा अवमान करणारे. तर त्यांच्यावर का कारवाई भारतीय जनता पक्ष करत नाही? आणि इकडे मात्र एक मागासवर्गीय नेता सत्य बोलतो तर त्याच्यावर तुटून पडतात. म्हणजेच याचा अर्थ भारतीय जनता पक्ष ह्या संधी साधू आहे हे सिद्ध झालं. भाजपचे मंत्री आहेत नितीन गडकरींनी एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केले की दिल्लीमध्ये भाऊ म्हणून एकमेकांचे पाय खेचले जातात आणि माझा देखील एखाद्या वेळेस दिल्लीमध्ये डुप्लिकेट आणतील, अशा पद्धतीचं एक वक्तव्य नितीन गडकरींनी केलं. हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. गडकरी साहेबांच्यामुळे महाराष्ट्रात देशामध्ये जे काही कामं झाले ते नितीन गडकरींनी केलेली कामं सगळ्या देशाला माहीत आहेत. त्यांच्यामुळं जरा या सरकारला फुशारकी मारता येते. पण आता अलीकडे मात्र त्यांची कोंडी होताना दिसते. त्यांच्या वक्तव्यावरून कोंडी का केली जाते? कारण ते त्या स्पर्धेतले कॉम्पिटिटर कदाचित असावेत, त्यांची भीती वाटत असावी. महाराष्ट्रीयन माणसाची भीती नेहमीच दिल्लीवाल्या दिल्लीच्या नेतृत्वाला वाटत आहे. त्यामुळे आज त्यांच्यावर जो प्रसंग आहे त्या प्रसंगातून ते जात आहेत आणि त्यातल्या त्या भावना आहेत, त्या भावना ओटातून आलेल्या नाही आहेत, त्या पोटातून आणि हृदयातून आलेल्या भावना आहेत, सत्यता दाखवणाऱ्या भावना आहेत. आणि पुढचं राजकारण काय होते हे दिशा देणारं त्यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांनी जे आहे सुनेत्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, परंतु उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आता लॉबिंग सुरू झाली आहे. जर उद्धव ठाकरेंच्या व्यतिरिक्त एखादा दुसरा उमेदवार देण्यात आला तर तुमची भूमिका काय असेल? स्वतः उमेदवार आम्ही चर्चा करू, अजून काही त्यापासून संपलं नाही. आम्ही पार्टीच्या आमचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते चर्चा करून त्या संदर्भातला आमचा निर्णय आम्ही ठरवू. सर, सुनेत्रा पवार यांनी बारामती प्रचारादरम्यान जे आहे त्यांनी असं वक्तव्य केलं आहे भाषणामध्ये की अजित पवारांच्या बाबतीत जे काही ॲक्सिडेंट झाला जनतेच्या जे मनात आहे ते माझ्याही मनात आहे आणि शंका पहिल्यांदा त्यांनी उपस्थित. मला वाटतं की सुनेत्राताईंनी उशीर केला हे वक्तव्य करण्याचा. उशीर झाला असं मला वाटतं. ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र आणि देश हा घातपात म्हणूनच ओरडत होता. त्यावेळेस जर त्यांनी ती भूमिका घेतली असती, शपथविधी घ्यावं की नाही घ्यावं त्यांचा प्रश्न आहे, पण त्याच वेळेस त्यांची भूमिका जर क्लिअर झाली असती तर यातलंच अनेक गोष्टी क्लिअर झाल्या असत्या, चित्र स्पष्ट झालं असतं. अजूनही लोकांना तेच वाटतं की अजितदादांचा अपघात हा नाही, तो घातपातच आहे. अनेक लोकांचं आणि त्यामधून आलेले काही धागेदोरे जोडतात, ते काही समोर येतात, कंगोरे त्यातले, यातून हे स्पष्ट आहे. आणि आत्ता बोलून केवळ त्यावर संशय निर्माण करण्यापेक्षा त्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी यासाठी ताईंनी पुढाकार घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्र ताईच्या पाठीशी राहील. परंतु पुरावे मिटले असतील का आता अजित पवार? आता इतका वेळ गेल्यानंतर काय आहे, असं आहे की ज्या पिरियडमध्ये ज्या वेळेस ह्या घटनेनंतर जो हेच वक्तव्य आलं असतं तर महाराष्ट्रात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.